स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी BEdसाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जो प्रश्न पडलेला आहे, जे समस्या आहे, त्या समस्येचं 100% निराकरण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे ते कसं फिलअप करायचं आहे, कसं अपलोड करायचं आहे आणि तो भरायचं कसं, याबद्दल विद्यार्थी मला मेसेज करत आहेत की सर याच्याबद्दल व्हिडिओ बनवा. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा माहिती टाकलेली आहे आणि आपला जो ग्रुप आहे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपचा ग्रुप, त्यावरती सुद्धा आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं भरायचं आहे, काय भरायचं आहे, याच्याबद्दलचं मी तुम्हाला ही या ठिकाणी माहिती देतो आहे. बघा, या ठिकाणी हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे फॉर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम. पहा, ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम. मग ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम दोन पद्धतीने आहेत. एक, जे जुने विद्यार्थी असतील त्यांचं ॲन्युअल पॅटर्न होता, म्हणजे वार्षिक जे होतं ते, आणि जे आता तुम्ही नवीन विद्यार्थी जे एक्झाम देत आहात आणि करत आहात डिग्री, तर त्यांच्यासाठी सेमिस्टर पॅटर्न आहे. तर ही जी ग्रॅज्युएट आहेत आणि BEdचं जे क्रायटेरिया आहे तो डिग्री आहे, म्हणजे डिग्रीनंतरच आपण BEdची पदवी करणार आहोत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, नेम ऑफ डिग्री एक्झामिनेशन. तुमची डिग्री कोणती आहे ते डिग्री लिहायची आहे. मग यात BA असेल तर BA लिहा, BSc असेल BA, BCom असेल तर BCom, अशी तुम्हाला त्या ठिकाणी डिग्री लिहायची आहे. नंतर इयर ऑफ पासिंग. तुमचं पासिंग इयर कोणतं आहे, ज्या वर्षीचं तुमचा रिझल्ट लागलेला, फायनल इयरचा रिझल्ट लागला, तो वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर नेम ऑफ पासिंग युनिव्हर्सिटी. तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पास झाले आहेत, मग RTMU आहे की आंबेडकर आहे की मग तुमचे मराठवाडा आहे की कोकण विद्यापीठ आहे की मुंबई आहे, हे कोणती जे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर कॅन्डिडेट, नेम ऑफ कॅन्डिडेट, तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर नेम ऑफ द कॉलेज. तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये होता ज्या वेळेला तुम्ही डिग्रीला होता त्यावेळेला, मग ते डिग्री त्या कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर आता आला महत्त्वाचा विषय. तुम्हाला सांगितलं आत्ताच की ज्यांची सेमेस्टर डिग्री झाली असेल, सेमेस्टर पॅटर्न वाईज डिग्री झाली असेल, त्यांनी फर्स्ट सेमेस्टरची या ठिकाणी बघा सिरियल नंबर आहे, सेमेस्टर आहे, आणि नंतर याच्यात मार्क्स आहेत आणि याच्यात आउट ऑफ मार्क्स आहेत. म्हणजे तुम्हाला इथे पहिल्या रकान्यामध्ये टाकायचे आहे की तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे, आणि इथं दुसऱ्या रकान्यात टाकायचं आहे कितीपैकी मार्क्स मिळाले आहे. मग तुमचे 5 विषय असेल तर 500 पैकी 238, 230 जी काही असेल तिथे इथे टाकायचे, आणि 500 कितीपैकी आहे ते. मग सेमेस्टर 1ला किती मार्क्स होते, सेमेस्टर 2, सेमेस्टर 3, सेमेस्टर 4, सेमेस्टर 5 आणि सेमेस्टर 6, असे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स टाकायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला दोन्ही इकडे टोटल मारायची आहे, म्हणजे कितीपैकी झाले आहेत. तिथं जर 6 असेल तर 6, इकडे 500 म्हणले तर 6 पंचे 30, म्हणजे 3000 पैकी तुम्हाला इकडे किती भेटलेले आहेत ते टाकायचे आहेत. मग या ठिकाणी तो आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणी बघा, ॲव्हरेज पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे आहे डिग्रीमधले, की 6 सेमेस्टरमधले टोटल मार्क्स किती आहे पहा, बेसिक आणि टोटल मार्क्स 6 सेमेस्टरचं तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. मग तुम्हाला कितीपैकी किती भेटले ते टाकायचे आहे पहा, इथे पर्सेंटेज निघणार आहेत. मग तुम्हाला कितीपैकी, जर इथं 3000 पैकी, म्हणजे 6 सेमेस्टरचे आपण 500 मार्क्स घेतले, तर 3000 पैकी जे काही 450 किंवा 500 भेटले त्याचे पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणी काढायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज लिहायचे आहे. नंतर तुमचं नाव या ठिकाणी, बरोबर. हे झालं आपले डिग्रीचं झालेलं आहे. हे डिग्री झाली. त्यानंतर मग ही जी तुम्ही माहिती काढलेली आहे, ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की याची बनवायची PDF, आणि PDF मग त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर दुसरं जे आहे हे कोणासाठी आहे बघा, हे आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट. कोणासाठी आहे तर ही ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम. पण कोणासाठी, ज्यांची डिग्री ॲन्युअल झालेली आहे त्यांची. ॲन्युअल म्हणजे वार्षिक. इथे पण तसंच आहे. यात तुमचं नाव लिहायचं आहे, म्हणजे एक्झामिनेशन कोणती डिग्री आहे ते, पासिंग इयर, पासिंग युनिव्हर्सिटी, पासिंग तुमचं नाव कॅन्डिडेटचं आणि तुमच्या कॉलेजचं नाव. बघा, इथं फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. जे ॲन्युअल पॅटर्न होतं त्यांचं पण 3 वर्षाची डिग्री होती, पण त्यावेळेला दरवर्षी फक्त फायनली एकच एक्झाम व्हायची. म्हणून फर्स्ट इयरचे मार्क्स इथे टाकायची आहे आणि कितीपैकी आहेत, सेकंड इयरचे मार्क्स कितीपैकी, थर्ड इयरचे मार्क्स कितीपैकी, आणि तसेच आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेजसुद्धा काढायचे आहेत. हे झालं आपलं 1 इयर डिग्री, म्हणजे जे ॲन्युअल पॅटर्नवाली डिग्री होती त्यांची, ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे. नंतर आलो आपण पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुम्हाला, ज्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे, मग ज्यांचं MA असेल, MSc असेल, जे काही असेल ते, पण कोणती डिग्री, सेमेस्टर पॅटर्नवाले डिग्री असेल तर त्यांची पण माहिती अशीच तुम्हाला भरायची आहे. बघा, या ठिकाणी पासिंग इयर टाकायचे आहे, डिग्रीचं नाव टाकायचं आहे, MA टाका, MSc टाका, जी काही असेल ते, तुमचे MCom टाका, जे असेल ते तुम्ही टाकू शकता. युनिव्हर्सिटीचं नाव, कॅन्डिडेटचं नाव आणि नंतर कॉलेजचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. सेमेस्टरचे मार्क्स तसेच टाकायचे आहे. पहिल्या सेमेस्टरला कितीपैकी किती होते, इथे टोटल किती मार्क्स होते आणि त्यापैकी किती मिळाले इथे टाकायचे आहेत. आणि तसंच तुम्हाला 4ही सेमेस्टरचे मार्क्स 2000 पैकी जे काही असेल ते तुम्हाला टाकायचे आणि या ठिकाणी आपले पर्सेंटेज काढायचे आहे. कितीपैकी किती मिळाले आपण पर्सेंटेज या ठिकाणी निघेल. तुमचं नाव लिहायचं आहे.
नंतर या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजे कॅन्डिडेटचं नेम आणि कॅन्डिडेटचं सिग्नेचर या ठिकाणी करायचं आहे. हे झालं आपलं सेमिस्टर पॅटर्नचं PG. आणि शेवटचं आहे आपलं की ज्यांचं ॲन्युअल पॅटर्न ज्यांची डिग्री झाली आहे त्यांची या ठिकाणी तुम्ही माहिती भरू शकता. नेम, डिग्रीचं नाव, इयर पासिंग, नंतर पासिंग युनिव्हर्सिटी, नेम कॅन्डिडेट आणि कॉलेजचं नाव. आणि या ठिकाणी फर्स्ट इयर, कारण 2च वर्षाची PG राहायची त्यावेळेला, म्हणून फर्स्ट इयरला किती मार्क्स होते आणि सेकंड इयरला किती मार्क्स मिळाले, कितीपैकी मार्क्स मिळाले हे तुम्हाला टाकायचे आहे. आणि या ठिकाणी पर्सेंटेज आणि इथे तुमचं नाव आणि इथे पुन्हा आपली सही आणि इथं सिग्नेचर आणि इथे तुमचं नाव आपल्याला टाकायचं आहे. असं हे सर्व 4ही जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला लागू असेल तर त्यानुसार तुम्हाला सर्वांना याची PDF बनवायची आहे. आणि PDF आपल्याला PDF बनवून चांगली क्लिअर PDF बनवायची आणि आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या अशाच अपडेटकरिता यानंतर जे काही प्रश्न पडत असेल तुम्हाला ते तुम्ही ग्रुपला शेअर करा, तुम्ही कमेंट्समध्ये विचारा. जशी ॲडमिशन प्रोसेस मेथडबद्दल मी व्हिडिओ बनवतो, तुमची मेथड जरी चुकली तरी तुमचा प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून कोणत्याही चुका करू नका, घाई करू नका विद्यार्थी मित्रांनो. व्हेरीफाय आपले डॉक्युमेंट ऑनलाईन होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ॲडमिशन प्रोसेस जशी संपत आहे तशीच आपल्याला कॉलेज चांगलं मिळत आहे. आणि आपण वसतिगृहाचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण माझ्या या लिंकला आणि आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. धन्यवाद.